पण ऐका, महाराजांनी विचार केला असता हा भाग कोणता माझा मतदारसंघातला, मी महाराष्ट्राचा, काम आंध्रातलं. पण ऐका, राजा आहे, राजाने संकुचित बुद्धी ठेवू नये असा राजा प्रत्येकाला आदर्श देऊन गेला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्या आंध्रातल्या काही मजुरांना बोलून घेतलं, मजुरांना सांगितलं हे चौथं जे गोपूर बांधायचं बाकी आहे हे गोपूर तेवढं बांधून टाका. आणि पुढच्या मोहिमेला जात असताना त्यांना पैसा अडका त्या ठिकाणी सामग्री लागणारे देणारे देऊन छत्रपती शिवाजी महाराज पुढच्या मोहिमेला निघून गेलेत. आणि आंध्रातल्या त्या मजुरांनी चौथं बांधकाम पूर्ण केलं. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्यांचा चर्चा झाली, अरे राजा महाराष्ट्राचा, आणि आंध्रामध्ये येऊन त्या राजाला वाटलं या मंदिराचा घाटा आपण तयार करावेत, चौथं राहिलेलं गोपूर आपण बांधावं. असा राजा होणे नाही, हा राजा आपल्याला प्रत्येक राजाला आदर्श देईल आणि आपल्याला पुन्हा पुन्हा दिसेल. असं काही तुम्हाला सुचलं का की हा राजा आपल्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा असावा? म्हटले हो. तेवढ्यात त्या मजुरांपैकी एक मजुराला वाटलं, अरे असं जर केलं तर? म्हटले केसं, जसं आपण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक जर आपण उभारणी केली आणि मात्र चौथा गोपूरला जर स्थापन केली, मग अरे उत्तम उत्तम, त्या ठिकाणी तुला कल्पना सुचली आहे, आपण तेच करूयात. आणि खरं तर कौतुक आहे, त्या मजुरांचा वर्गणीतून पैसा गोळा झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक त्या चौथा गोपूरमध्ये ठेवण्यात आले, स्मारक त्या ठिकाणी स्थापन करण्यात आली. जगाचा पाठीवर असा एकच राजा होऊन गेला ज्याचे जिवंतपणे स्मारक आजही त्या ठिकाणी श्री मल्लिकार्जुनाच्या मंदिरामध्ये ठेवण्यात आलेले आहे. हा एकच राजा झाला, तो म्हणजे महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. असे संस्काराने युक्त करणारी आपली माय आहे. 16व्या शतकावर त्या ठिकाणी जेव्हा मुलीच्या डोक्यावर माय पदर ठेवते आणि माय सांगते, बेटा हा आपला अस्मितेचा पदर आहे, हा आपला भारताचा स्वाभिमानाचा पदर आहे, अशी लेखणी अशी संस्कृती जपणारी आपली संस्कृती आहे. आणि या संस्कृतीला डाग लागू नये म्हणून आज हा पारमार्थिक क्षेत्रातील सप्ते सांभाळणं फार गरजेचं आहे. नंतर 50 वर्षाची परंपरा लोकांनी राजकारणाने संपवली. काही वैयक्तिक वादावादाने त्या ठिकाणी सप्ताहाला उतरती कडा लावली. पण ऐका, आज पुढचा काळ जर आपण भयानकतेने बघू शकत नाहीत, आज काळ इतका भयानक आला की आपल्या हिंदू धर्मावर आक्रमण करत चाललेली अनेक धर्मीय लोक आपल्याला बघायतात. मला वाटतं भारतातल्या बाजूलाच बांगलादेशची घटना आपण वर्तमान स्थितीमध्ये पेपरामध्ये बघत आहोत. कधीतरी ती घटना आपल्या भारतात येऊ नये, आपल्या राज्यात येऊ नये, आपल्या गावात येऊ नये, घरात येऊ नये, यासाठी संपूर्ण गाव एकत्र येऊन आध्यात्मिकताची त्या ठिकाणी ज्योत लावा. अरे ज्योत से ज्योत जगाते चलो किंवा लगाते चलो और प्रेम की गंगा बहाते चलो. गावातले वैयक्तिकवाद या धर्मक्षेत्रामध्ये नको. म्हणून ऐका, जीवनाचा वाटेवर जर काहीतरी करून जायचं असेल तर परमार्थाचा नावावर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी डाग लागू नये. म्हणून जिवंतपणे हा परमार्थ असा असावा की अशी लेकर बाळं एक तर हरिभक्त जन्माला घाला, नाहीतर एक देशभक्त जन्माला घाला. परिस्थिती अशी आहे, परिस्थिती इतकी बिकट आणि परिस्थिती इतकी त्या ठिकाणी घालावली. हिंदू कॉलेज असतील, हिंदू त्या ठिकाणी शाळा असतील, अनेक धर्मीय पोरांनी त्या ठिकाणी भाग घ्यायची शाळेमध्ये, कॉलेजांमध्ये यांनी ऍडमिशन घ्यायची. जिथं हिंदू मुलांना लाज वाटते भगवा टिळा ठेवायचा, यांनी भगवा टिळा ठेवून यायचं. आपल्या समाजाच्या पोरींवर रेट ठरवले गेले. ब्राह्मणाची मुलगी राहिली 22 लाख रुपये, पाटलाची मुलगी राहिली 20 लाख रुपये, माळ्याची मुलगी राहिली 18 लाख रुपये, कोड्याची मुलगी राहिली 15 लाख रुपये, अशी रेट यांनी ठरवून घेतली. आणि हिंदू कॉलेजांमध्ये एक एक मुली त्या ठिकाणी प्रेम प्रकरणामध्ये त्यांच्याशी निघा करायचा आणि पार कोर्टापर्यंत खेचून आणायची. कोर्टातला जज साहेब जेव्हा त्या मुलीचा मायबापाला बोलवतो आणि तो बाप जेव्हा त्या मुलीला बघतो आणि तिचा पाया लागतो, म्हटले बेटा तुला तळ हाताचा फोडासारखा मी वागवलंय राजा, काय पाप केलं, हे दुर्दैव आहे माझं, तुला लहानाचं मी मोठं केलं. हा क्षण हा दिवस बघण्यासाठी मी तुला लहानाचं मोठं नाही केलं राजा. जसं सोनाराच्या दुकानावर जावं आणि सोनाराने आपल्याला हिरा दाखवावा तर सांगावं हा हिरा जर खाली पडला त्याला टीच पडेल आणि तो त्या ठिकाणी कचऱ्याच्या भावात गेल्याशिवाय राहणार नाही, तसं तू माझ्यासारखा हिरा होती राजा, माझ्यासाठी तू हिरा आहे. म्हटले चल चल घरी चल. नवल तर तेव्हा वाटतं मायबापाचं त्या ठिकाणी अंतकरण तेव्हा तुटून पडतं, तेव्हा त्याचा समुद्र आटतो जेव्हा ती मुलगी म्हणते त्या जज साहेबाला, जज साहेब हा जो माझा पाया लागतोय ना हा माझा बाप नाही, ही जी माझ्या पाया लागते ना ही माझी माय नाही,
अंतकरून जडून खाक होऊन जातं आणि मात्र तो नराधम त्या मुलीला घेऊन 4-5 मुलं जन्माला घालून एक तर तिला विदेशात विकतो, नाही तर तिचे तुकडे तुकडे करून जनावरांना खाऊ घालतो. ऐका, इतकी भयानकता घालवली परिस्थिती. माय आज आपल्या लेकर बाळांना किंवा तुम्ही परमार्थाचे जर वंचित राहिले तर पुढचा काळ इतका भयानक आहे की आपण होगट डोळ्यांनी बघू शकत नाही. शहर भागामध्ये परिस्थिती इतकी घालवली, कधी सप्ताह माहीत नाही, देवारा माहीत नाही, काही विषय नाही. पण आजही खेडोपाडी शेतकरी मंडळी आहेत, कामधंदा काबाड कष्ट करणारी मंडळी आहेत. आज आपल्या घरामध्ये अशी अवलाद जन्माला आली नाही. त्याचं कारण आहे की गावोगाव आध्यात्मिक सप्ते टिकून आहेत. आध्यात्मिक सामुदायिक त्या ठिकाणी एक यज्ञ होतो, त्या माध्यमातून सात्विक विचार आपल्या गावामध्ये वर्षभर असतात. नाही का, कधीतरी परिस्थिती, मला वाटतं या ठिकाणी मला रक्ताची बहीण नाही, पण रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ म्हणून या ठिकाणी मी या माझ्या वयाचे समकालीन मुली या ठिकाणी बसलेल्या असतील, मी त्यांना सगळ्यांना एक सांगेल, इतक्या पवित्र त्या मायबापाच्या कुशीमध्ये आपला जन्म झालाय. माय, एकच गोष्ट तुला लक्षात घ्यायची आहे की तुला या धर्ममंडपामध्ये येण्याचं सौभाग्य ज्या मायबापाने आपल्याला आशीर्वादाने तृप्त केलेला आहे आणि या धर्ममंडपामध्ये बसण्याचं भाग्य तुला स्वाभिमान त्यांनी शिकवला. अरे जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अशा सौभाग्य घेऊन तुम्ही या धर्ममंडपात बसलेले आहेत. खरं तर त्या मायबापाचे पुण्य असेल. नाही का, जीवनभर एक विचार करायचा आहे ताई, घरी गेल्यानंतर देवाऱ्यापुढे मायबापापुढे एक मनातल्या मनात शपथ घ्यायची आहे की जिवंतपणे शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या मायबापाची खाली मान जाईल, असं जीवनभर मी वागणार नाही. आजचं कीर्तन सफळ होईल, आजचं कीर्तन सफळ होईल. परमार्थ, परमार्थ म्हणजे काय? टाळ वाजवान मग परमार्थ होईल, पंढरपूरची वारी करण मग परमार्थ होईल? नाही नाही, घरातली संतती जरी आपण चांगली म्हणून त्या ठिकाणी संस्कारांनी युक्त केली तरी आपल्या जीवनातला परमार्थ सफळ झाल्याशिवाय राहणार नाही. आपली मुलं बाळ मायमध्ये रुक्मिणी बघतील, बापामध्ये पांडुरंग बघतील, एवढा जरी आपण त्यांच्यासाठी प्रयत्न केला तरी जीवनातला परमार्थ सफळ आहे. म्हणून ऐका, परमार्थ करणं म्हणजे दान करणे, परमार्थ करणं म्हणजे सेवा करणे. या ठिकाणी दानाने हे सगळं काम चाललेलं आहे. म्हणून मला वाटलं आपल्या गावामध्ये दान करणारी मंडळी आहे आणि शुद्ध दान करणारी मंडळी आहे, तेव्हा हे कार्य चाललेलं आहे. नाही तर सप्ते होतात महाराज. एका गावामध्ये सद लोकांना वाटलं चला बा आपण सप्ताह करूया.